लक्षात आलं माझ्या ते. हां हां तुला पण ह्यांना उभंच राहावं लागलं, काही करता येईल. हॉल थोडा मोठा घ्यायला पाहिजे. हां मला माहीत नव्हतं ना. आय थॉट की 20 लोक आहेत. येणार आहे ते जरा 2-3 पोरे येऊ दे, मग सुरू करतो, मग तेव्हा घ्या. हॅलो हां हां संदीप बोल. मी चांगला आहे. घेऊन ये ना मग. सिद्धिविनायक मंदिरासमोर आहे माझं हॉस्पिटल, घेऊन ये. रघुनाथ नेत्रालय. हो 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 हो. सोमवारी पाठव 12 वाजता. अरे ते हे बघ ना, दीपक आणि ते आले होते, त्यांना बोलव वर, म्हणजे दोघं ते आले की सुरू करू, बाकीचे येत राहतील. तुला खुर्ची देऊ काय खाली? तेरे को चेअर दे दू क्या? तेवढे घे वर, जेवढे आहेत तेवढे घे. दीपक, भट्टी, शशी कपूर आणि सायली असेल, चौघांना वर घे, बाकीचे येत राहतील. कुठं आहात रे तुम्ही? अरे बापरे, युटर्न घेऊन येणार का तुम्ही? लेफ्टला घ्यायचं का? लेफ्टला आलाय का तुम्ही? युटर्न घेतलाय का? हां मग लेफ्टला आहे मराठी पत्रकार संघ, थोडं पुढे आल्यास तिथं गाडीमध्ये घेऊन लगेच वर या. सगळे वाट बघायला, लगेच यावं. हां गाडीला. हां दीपक कुठं आहे? दीपक हां बोलव ना. नाही याच्या समोर आहे. नाही युटर्न लिहा आहे. हां हां या ना, पहिले या ना, पटकन या ना. वहाँ ट्रैफिक था, बहुत ट्रैफिक. अमितला बोलो. ते केले का? स्टॅपलर मारलं, इथं सहाय्य करायला दे. इथं आले, इथं दे माझ्याकडे ते. हां ये प्रीतम, वाह ये बाजू से आ जा. इधर से जाना, इधर से. हां आजा. हे सह्या करायला घे रे बाळ. दीपक त्याच्याकडे सह्या करायच्या कागद आहेत, त्याच्यावर से हेमाचिन ते दोन्ही करू. हाँ भट्टी साहब आइए, बट आइए. मिला ना? अश्विन कहाँ है? और शशि और ये साथ में है ना? हाँ
हां तेरा रह गया अभी क्या किसका रह गया अभी हाँ एक ही रह गया ना आएगा बैठो ना आगे है नीचे है तू यहाँ बैठना है हाँ ये अश्विन राहिला ना ये शशि आ जाओ शशि इधर आ जाओ नहीं यहाँ आ जा अश्विन बैठ आता कोण राहिला झाले ना सगळे करायला दे आणि रेटिना त्यांनी शंकरहून केलं आहे आपल्याकडे 2004पासून मोफत सेवा देतात आणि ह्यांना सेवा देता यावं म्हणून हिंदुजाचा कायदा आपण बदलला हिंदुजामध्ये कोणी फुल टायमर असेल तर बाहेर जाता येत नव्हतं पण ते माझे विद्यार्थी असल्यामुळं मी त्यांना विनंती केली की माझ्याकडे गरीब पेशंटसाठी रेटिना सुरू करायचं आहे तर येणं गरजेचं आहे तर तुम्ही कायदा बदला आणि एका ठिकाणी त्याला 2004 मध्ये आपल्या हिंदुजाचा कायदा आम्ही बदलला आणि कायदा बदलून प्रीतमला आपल्याकडे जॉईन केलं आणि तेव्हापासून आपल्याकडे ते सोमवार बुधवार शुक्रवार असे 3 दिवस मोफत सेवा देतात तर त्यांना म्हणजे आपण कधी 1500 देतो कधी देत नाही आणि आतापर्यंत रेटिनाच्या ज्या त्या शस्त्रक्रिया 2012 मी सांगणार आहे पुढच्या ह्याच्यात आणि ते स्पेशलाइज सर्व्हिस देतात डॉक्टर शशी कपूर काढते हां डॉक्टर शशी कपूर ओपी कपूर सर है ना हां कुठल्या माईकमध्ये बोल हां ना हां ओके थँक्यू हां डॉक्टर शशी कपूर हे ओपी कपूर चालू करणार आहे खूप ओके ऐकू येतं हां तर सुरुवातीपासून सांगतो डॉक्टर प्रीतम सामंत हे रेटिना सर्जन आहेत शंकर नेत्रालयामध्ये ते युनिटी तयार नव्हतं मी शंकर नेत्रालयाला विनंती केली की माझ्या मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या गरीब निर्माण झाले जिथे डोळ्यामध्ये पू झाले हे सगळे काढण्याचं मी 12 वर्षाचा सर्जरी आपल्याकडे स्पेशलाइज झाल्या आणि या फक्त जे मध्ये होतात महाराष्ट्रातल्या कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होत नाहीत डॉक्टर शशी कपूर हे ओपी कपूर सरांचे चिरंजीव आहेत आणि कॉर्नियाचे म्हणजे बुबुळ जे आहे आपलं बुबुळचे स्पेशालिस्ट आहेत आणि ते नागपूरमध्ये आहे आणि त्या मशीनचं लेसिक करायचं काम दर सोमवार आणि बुधवार हे 12
डोळ्यांसोबत ऑपरेशन्स करून त्याला आपण फक्त 10,000 रुपयात लेसिक करायचो. असे आम्ही म्हणजे शेकडो मुलींचे लग्न होत नसतील किंवा मुलांचे लग्न होत नसतील तर त्यांच्यासाठी हे ते करून द्यायचे आणि नंबर कमी करायचो आम्ही. त्यामुळे आम्ही बऱ्याच मुलींच्या लग्नाला पण गेलो आहोत. तर हे शशी कपूर आहेत, हे 10पासून येतात. डॉक्टर सौरंजीत सिंग भट्टी आहेत, हे जनरल सर्जन आहेत, स्वतः प्रॅक्टिस करतात आणि यापूर्वी ते ह्याच्यामध्ये सायनला होते ना, KM आणि ह्याला आपल्या KMला असोसिएट प्रोफेसर होते. ते आमच्याकडे रुजू झाले 10मध्येच बरोबर, ह्याच्याबरोबर 2010मध्ये. आणि भट्टी सर हे आमच्याकडे जे आता आपण जेवढे कॉर्निया बघतो किंवा बँक बघतो त्याचं सगळं काम करतात, बुबुळाचं ते काम करतात. आणि जरी प्रॅक्टिसनर असले तरी रात्री बेरात्री केव्हाही बोलवलं तर इमर्जन्सीमध्ये येऊन शस्त्रक्रिया करतात. आणि तसंच दर गुरुवारी येऊन मुलांना शिकवण्याचं काम करतात आणि बाकीच्या दिवशी 3 दिवस येऊन आम्हाला मदत करतात. डॉक्टर सायली लहाने ही माझी मुलगी आहे, ही रेटिना सर्जन आहे, तिने शंकरमध्ये केलं आहे. तर ती आमच्याकडे असोसिएट प्रोफेसर होती MPSCनी, पण मी खाजगी रुग्णालय सुरू केल्यामुळे तिने राजीनामा दिला होता. पण त्यानंतर आमच्याकडे रेटिनाच्या केसेस ह्या खूप यायला लागल्या, कारण लोक येत होते. आणि मग आम्ही त्या रेटिनाच्या केसेसला, कारण डॉक्टर प्रीतम आणि डॉक्टर अश्विन हे दोघंच रेटिनाच्या केसेस करू शकत होते आणि संख्या खूप जास्त होती. एका दिवसामध्ये 10च्या वर रेटिनाच्या केसेस करणं शक्य नसतं, कारण त्या केसेस करायला कमीत कमी 1.5 तास ते 2 तास लागतं आणि आमच्याकडे बॅकलॉग खूप होता. आणि मग आम्ही शेवटी सायलीला विनंती केली की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिससाठी अर्ज करा आणि आमच्याकडे तुम्ही रुजू व्हा. आणि मग ती 13 जानेवारीला आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रुजू झाली आणि ती आमच्याकडे मग मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 4 दिवशी आमच्याकडे तिकडं रघुनाथला न येता सकाळी इथे 9-10ला येऊन मग संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या लोकांच्या शस्त्रक्रिया जो बॅकलॉग राहिला तिथे करत होते. डॉक्टर दीपक भट हे भारतामध्ये एकच डोळ्याचा रेडिओलॉजिस्ट आहे, एकच, फक्त डोळ्याचा रेडिओलॉजिस्ट ते एकटेच आहेत. त्यांच्याकडे भारतभरातनं त्यांच्या ज्या स्पेशल टेक्निक आहेत, स्पेशल सेवा आहेत आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशनसाठी पेशंट येतात. पण हे आपल्याकडे 2008पासनं सेवा देत आहेत आणि ते दर बुधवारी आणि दर शुक्रवारी येऊन आपल्याकडे ज्या केसेसमध्ये इन्व्हेस्टिगेशनला अडचणी आहेत, आपण इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाही आणि त्याला आपण निदान करू शकत नाही, तर हे सगळे निदान करण्यासाठीचे यंत्र आपल्याकडे, कारण समजा आपण बाहेर पाठवलं, त्यांच्याकडेच पाठवलं तर सोनोग्राफी करण्यासाठी 2,500, OCT करण्यासाठी 3,000 किंवा बाकीच्या तपासण्यासाठी 2,500 ते 3,000 रुपये द्यावे लागतात. या सगळ्या मशीन आपण JJमध्ये घेतल्या आणि या सगळ्या मशीन JJमध्ये घेऊन त्या सोनोग्राफी आणि ह्या सगळ्या मशीन घेऊन डॉक्टर दीपक भट या मशीनवर आपल्याकडे आलेल्या सगळ्या पेशंटच्या तपासण्या करून मोफत करतात. आणि ते 2008पासनं त्याचे कुठलेही पैसे ते चार्ज करत नाहीत. आणि ते करून जे रुग्ण आपल्याकडे महाराष्ट्रभरातनं कॉम्प्लिकेटेड गुंते झालेले रुग्ण आपल्याकडे रेफर होतात, ज्यांना दिसत नाही किंवा डोळ्याच्या पाठीमागे आम्हाला बघता येत नाही, आणि जेव्हा डोळ्याच्या पाठीमागे बघता येत नाही, बाहुली खराब असते, तेव्हा ते आम्हाला सोनोग्राफी करून बाकीची सगळी माहिती देतात. डॉक्टर अश्विन बापना हे रेटिना सर्जन आहेत. आमच्याकडे रेटिनाचा जो लोड आहे हा महाराष्ट्रभरात कुठेच कोणी नसल्यामुळे हा लोड खूप मोठा आहे आणि म्हणून ते आमच्याकडे येऊन दर गुरुवारी सकाळी सुरू करतात सर्जरी आणि त्याच्यानंतर संपेल तेव्हा घरी जातात. त्याचबरोबर मग शनिवारी पुन्हा येतात आणि जेव्हा त्यांना बोलवलं की तुम्हाला यावं लागतंय त्या दिवशी येऊन पुन्हा ते आम्हाला सेवा देत असतात. तेही खाजगी प्रॅक्टिस करतात. आणि ही आमचे सगळे जे ऑनररी आहेत हे सगळेजण इथं जे सेवा देत आहेत हे स्पेशलाइज सेवा आहे. आणि या स्पेशलाइज सेवा हे बाहेर याच्या बाहेर ज्या आहेत त्या स्पेशलाइज सेवा आपल्याकडे कुठेही मिळत नाहीत. आणि या सगळ्या सेवेसाठी आपल्याकडे हे सगळे पेशंट येत असतात आणि त्यांच्यावर आपण उपाय करत असतो. आणि यानंतर आता आपला मी जे काही सांगणार आहे की मी आपला थोडक्यात सांगणार आहे की विभागाचं आमचं काय काम आहे, आम्ही काय करतो. तर आपण जर खरंच हा JJ रुग्णालयाचा विभाग पाहिला तर मला आपल्याला सांगायचं आहे की 1995 पूर्वी जेव्हा मी रुजू झालो नव्हतो
या विभागामध्ये आपण त्याचं सगळं काढू शकता. 30 पेशंट रोज यायचे. 30 पेशंटच्या वर कधीही पेशंट इथं येत नव्हते. वर्षभरामध्ये फक्त 600 शस्त्रक्रिया इथं होत असतात. त्या विभागामध्ये मग आम्ही जेव्हा आलो तर तेव्हा 30 पेशंट बघणं हे खूप कमी होतं, कारण मी अंबेजोगाईमध्ये 100-200 पेशंट बघायचो. आणि मग आम्ही असा विचार केला की आपण याला थोडंसं वाढवणं गरजेचं आहे. आणि ते वाढवण्यासाठी आम्ही मग सुरू केलं. आणि सुरू करत असताना पहिलं फेकोइमल्सिफिकेशन नावाचं मशीन घेतलं. 1995 मध्ये फेकोइमल्सिफिकेशन बाहेर होत नसत आणि आपल्याकडे बाहेर खूप कॉस्ट असे. आम्ही इथं मुंबईला 95ला फेको घेतलं, आम्ही ट्रेनिंग घेतलं त्याचं, आणि 95ला फेकोइमल्सिफिकेशन आम्ही सुरू केलं. आपण सगळ्यांनी त्याची बातमी दिली आणि त्यानंतर आपल्याकडे रुग्ण यायला सुरू झाले. हळूहळू संख्या वाढत वाढत आज आपल्याकडे रोज 300 ते 400 पेशंट. हिवाळ्यात थोडे जास्त येतात, महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यामध्ये थोडे जास्त असतात, पण बाकी ॲव्हरेज आपल्याकडे रोज 300 ते 400 पेशंट आपल्याकडे येतात. आणि या 300 ते 400 पेशंटच्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या, याच्यामधले जवळपास 80% पेशंट हे आपल्याकडे जे येतात तर हे 80% पेशंट त्यांनी कुठेतरी जाऊन दाखवलेलं असतं आणि ते येतात सेकंड ओपिनियनसाठी. आणि हे जे सेकंड ओपिनियन आहे याच्यामध्ये रेटिना येतो, अक्युलोप्लास्टिक येतं, त्याच्यानंतर कॉर्निया येतो, ग्लाकोमा येतो आणि त्याच्यानंतर डोळ्याचे कॅन्सर येतात. या सगळ्या याच्यासाठी लहान मुलांचे डोळ्याचे कॅन्सर हा अगोदर डॉक्टर सुमित बघत होता, त्याने आता सोडले. त्याच्यामुळे लहान मुलांचे जे डोळ्याचे कॅन्सर आहेत ते सगळे पेशंट आमच्याकडे येत असतात. आणि या सगळ्या पेशंटला आम्ही ट्रीटमेंट द्यायचं काम करतो. आणि यामध्ये आता आपण जवळपास दरवर्षी आपण जर विचार केला तर जवळपास 10,000, म्हणजे आता कोविड असल्यामुळे 10,000पर्यंत आलो आहे आपण, आणि ते 16,000पर्यंत, म्हणजे एवढे ऑपरेशन्स इथं आणि बाहेर जाऊन आपण बाहेर आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये सुट्टीला जोडून जातो आणि तिथं शिबिर करतो. या विभागाचं असं काम पाहिल्यामुळं 2008 मध्ये केंद्र शासनाने या विभागाला नेत्रचिकित्सा संस्था म्हणजे रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असा दर्जा दिला आहे. आणि असा दर्जा मिळणारा महाराष्ट्रातला हा एकमेव विभाग आहे. आणि हे मिळण्याच्या पाठीमागचं असं कारण आहे की इथं सर्व प्रकारचे रुग्ण, सर्व प्रकारच्या स्पेशालिटी आणि त्याची ट्रीटमेंट होत असल्याशिवाय दर्जा मिळत नाही. आणि तो दर्जा आम्हाला 2008 मध्ये बहाल करण्यात आला आहे. आणि त्याच्यासाठी मग आम्हाला वरून 2 कोटी, त्याच्यानंतर त्याच्या आधी काही 1-1.5 कोटी असे काही 3.5-4 कोटी रुपयाची मदत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आम्हाला केलेली आहे. आता आमच्याकडे कोण येतं? आमच्याकडे येतात डोळ्यात ज्यांचा दुर्धर आजार झाला आहे किंवा शस्त्रक्रियेनंतर गुंता निर्माण झाला आहे. आणि मग अशा वेळेस 1-2 ठिकाणी दाखवल्यानंतर शेवटची अपेक्षा त्यांची काय असते तर जे रुग्णालयातील एक्सपर्टचं मत घ्यावं, आणि या एका मतासाठी ते आमच्यापर्यंत आलेले असतात. या विभागामध्ये आम्ही फक्त मोतीबिंदू हा मुख्य आजार सगळ्यांचा असल्यामुळे ते करतोच, पण या विभाग डेव्हलप करत असताना याच्यातलं आमचं मुख्य काम होतं ते म्हणजे मोतीबिंदू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होऊ शकतो. पण काचबिंदूचा उपाय रेटिना, मेडिकल रेटिना म्हणजे डायबिटीजमध्ये आपण PRP करतो 3 वेळा. सर्जिकल रेटिना पाठीमागचा पडदा तुटला, मागं छिद्र पडलं आणि त्याच्यासाठी आपण सर्जिकल रेटिना करतो. बुबळावरील शस्त्रक्रिया, आपण डोळे बदलण्याचं काम करतो. आपले जे डोळे आहेत ते मार लागल्यानंतर आपण डोळे बदलतो, असे आपल्याला दरवर्षी 250 तरी रुग्ण डोळे बदलायला लागतात. आणि साधे जे दिसण्यासाठीचे डोळे तेही आपण 150-200 दरवर्षी बदलतो. त्याचबरोबर आपण लेसिकच्या शस्त्रक्रिया डॉक्टर शशी कपूर करतात. लहान मुलाच्या डोळ्यावरील उपाय आपला सांगतो की PGI चंदीगडनंतर भारतामध्ये सर्वात जास्त लहान मुलांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करणारा जे रुग्णालय हा 2ऱ्या नंबरचा भाग आहे. आणि इथे आपण 21 दिवसाच्या बाळापासून ते 12 वर्षाच्या बाळापर्यंत दरवर्षी जवळपास प्रत्येक वर्षी वेगळ्या पण 350 ते 550 शस्त्रक्रिया आपण लहान बाळांच्या करतो. त्याचबरोबर या शस्त्रक्रियेमध्ये तिरळेपणा, आज हे डॉक्टर हेमालिनी सामंत आलेले नाहीत, प्रीतमच्या त्या मिसेस आहेत, त्यांचं आज ऑपरेशन झालं ब्रिज कँडीमध्ये म्हणून त्यांना येता आलं नाही. तर डॉक्टर हेमालिनी ज्या आहेत तर त्या आपल्याकडे तिरळेपणाचं ऑपरेशन आणि जे डोळ्याचे पॅरालिसिस होतात सगळे, त्या डोळ्याच्या पॅरालिसिसवर उपाय ही आपली हेमालिनी तिथं करत असते, ते आपण इथं उपाय करतो. त्याचबरोबर डोळ्याचा कर्करोग म्हणजे 1 महिन्याचं बाळ, 1.5 महिन्याचं बाळ, 2 महिन्याचं बाळ ह्यांना कर्करोग होतो आणि यांना आपल्याला उपाय करता यावे म्हणून आपण परवानगी काढली.
आणि परवानगी काढून आपण ह्या सगळ्या लोकांना 12 किमोथेरपी द्याव्या लागतात जितक्या लहान बाळांना. हे करण्याचं काम डॉक्टर सुमित करत होता, त्यांनी ते सोडलं आहे. पण त्याला मी सांगितलं की बाबा हे पुढचं काम हे तुम्ही कंटिन्यू करा, कारण रस्त्यात त्या लोकांना सोडणं योग्य नाही. आणि म्हणून ह्या लोकांचे सगळे आम्ही ट्रीटमेंट केल्यात, शेवटपर्यंत केल्या. त्याच्यानंतर अक्युलोप्लास्टिक सर्जरी, म्हणजे आपल्याकडे जर बघितलं खूप असे इंजुरी होऊन येतात लोक, डोळे बाहेर पडलेले असतात, मधला हाड मोडलेलं असतं, अशा वेळेस त्याच्यावर काही उपाय होत नाही. तर हे उपाय करण्यासाठी सगळे अक्युलोप्लास्टिकच्या सर्जरी आहे, त्याचं हाड बसवणं, त्याला खालून सपोर्ट देणं, डोळा वर आणणं, किंवा एखादा डोळा गेला असेल तर तिथे काचेचा डोळा, फिरणारा डोळा बसवणं. म्हणजे आपल्याकडे जेमध्ये जर एक डोळा गेला तर त्या डोळ्यामध्ये आपण फिरणारा डोळा बसवायचं काम करतो. एवढी अल्ट्रा मॉडर्न सर्जरी आपण करतो. किंवा वरची पापणी खाली पडते, ती ही खाली पडल्यानंतर एक डोळा लहान एक डोळा मोठा होतो, तर ती पापणी वर करायचं टोसिसचं ऑपरेशन आपल्याकडे विशेष रूपाने आपण करत असतो. आणि ह्या सगळ्या ज्या सर्जरी आहेत या आपण या विभागात करतो. आणि तुम्हाला आत्ताच सांगितलं की स्पेशलाइज इन्व्हेस्टिगेशन, जे तपासण्या स्पेशलाइज तपासण्या त्याही आपण या विभागात करतो, ज्याच्यामुळं पेशंटला बाहेर जाऊन खर्च करावा लागत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण काय करतो, सेकंड अँड फोर्थ सॅटर्डेला फ्रायडे जोडतो आणि जाऊन आपण ग्रामीण भागामध्ये, मुख्यतः आपण मेळघाट आहे, चंद्रपूर आहे, बाबा आमटेचा आनंद आश्रम आहे, गडचिरोली आहे, या सगळ्या भागामध्ये आपण जाऊन जे लोक आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत कारण त्यांच्या घरून त्यांना आणलं जात नाही, अशा लोकांचे ज्यांचे मोतीबिंदू पिकले आहेत, अशा पिकलेल्या मोतीबिंदू ज्याच्यात काचबिंदू झाले आहेत, अशा सगळ्या रुग्णावर, आणि जे कुष्ठरोगी आहेत जे बाबा आमटेच्या आश्रममध्ये आम्ही जातो, तिथं आम्ही जवळपास 5,500 कुष्ठरोग्यावर 100% यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. कारण कुष्ठरोग्यामध्ये ऑपरेशन नंतर 35% अंधत्व येत असतं, आम्ही ते 0वर आणलंय. तिथं कुठेही त्याला अंधत्व आम्ही येऊ दिलं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, एक मिनिट, पंखा नसल्याचं थोडं ठीक आहे, पण तुम्हाला ऐकू येत नाही ना. असू दे, नाही पंखा लावल्यास ते नाही, पंखा लावल्यानंतर ते ऐकू येत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं, ते टेक्निकल लोक आहेत. हां, तर पुढे असं आहे, येणार आहे त्याच्यावर येणार, पण त्याच्यासाठी तुम्ही विभाग काय काम करतो याची माहिती असणं गरजेचं आहे. संपत आले म्हणजे पुढच्या 10 मिनिटात सगळं वाचून होईल. पुढचं असं आहे की आम्ही त्यामध्ये 692 ठिकाणी शिबिरे घेऊन 30 लाख रुग्णावर मोफत उपचार करून 70,000 ऑपरेशन केले आहेत. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, महाराष्ट्रभरात 19 ठिकाणी डोळे जे इन्फेक्शनमुळे गेले. आणि तुम्हाला सांगतो की प्रीतम आहे, अश्विन आहे, सायली आहे, हे रात्री 10 वाजता ऑपरेशन सुरू करून सकाळपर्यंत करून ह्या 19 ठिकाणी आंधळ्या झालेल्या लोकांना ह्यांनी दृष्टी दिली आहे. कुठं काही ठिकाणी 32 झाले, काही ठिकाणी 29 झाले, काही ठिकाणी 6 झाले, काही ठिकाणी 12 झाले, पण सगळ्यांना परत दृष्टी द्यायचं काम आम्ही केलं आणि पेशंट एकही आंधळा राहू दिला नाही आहे. हे काम स्पेशल काम आहे. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की आता हे जे तुम्हाला आता सांगायचे की हे जे आत्ता जे निवासी डॉक्टर आहेत, 22 मे रोजी सध्या कार्यरत असणाऱ्या 28 निवासी डॉक्टरांनी अधिष्ठाता यांच्याकडे माड संघटनेमार्फत तक्रार केली व तक्रारीचे स्पष्टीकरण डॉक्टर गजानन चव्हाण सह अधिष्ठाता यांनी नेत्र विभाग प्रमुखाला मागितले. परंतु अधिष्ठाताने यांनी दिलेले स्पष्टीकरण विभागाचे घेण्यापूर्वीच चौकशी समिती नेमली. या समितीत 31 मे रोजी सेवानिवृत्त होत असलेले डॉक्टर अशोक आनंद यांची चौकशी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. डॉक्टर अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉक्टर अग्नी पारिक यांनी यापूर्वी चौकशी केली होती. त्याचबरोबर त्यांनी माझ्यावरही अट्रॉसिटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. ते मी, रणजित मानकेसवर, त्याच्यानंतर भंडारवार आणि पवार आणि अभिचंदानी मॅडम, आमच्या 5 जणांवर त्यांनी गुन्हा दाखल केला होता. तर आम्ही एवढंच म्हटलं होतं की त्याऐवजी इतर कुठलाही अधिकारी द्यावा आणि आम्ही ताबडतोब त्या चौकशीच्या समोर जाऊ. पण तसे न करता आमचं एकही कुठलीही गोष्ट न ऐकता एकतर्फे, म्हणजे जे विद्यार्थ्यांनी सांगितलं तेवढंच ऐकून आणि ही चौकशी झाली आणि चौकशीत आम्ही दोषी असं वर कळवण्यात आलं. आणि आम्ही विनंती केली की आमची बाजू तुम्ही ऐकून घ्यावी, पण आजही आमची बाजू ऐकून घेतलेली नाही. आणि मला असं वाटते कुठलाही गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्यामध्ये बाजू ऐकून घेणं गरजेचं असतं. त्यांनी ती बाजू आमची ऐकून घ्यायला पाहिजे होती. या विभागात 6 महिन्यापूर्वी 18 निवासी डॉक्टर रुजू झाले आहेत. त्यांना MMCच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शिकवले जाते. टप्प्याटप्प्याने हित विचार आपण शेवटी रुग्णाचं हित लक्षात घेतो, प्रशिक्षित करतो आपण त्यांना. आणि बाह्य रुग्ण विभागात व कक्षात ते असं म्हणतात, रुग्ण जे तपासले जातात त्यांचे केस पेपर लिहिले जातात हे ते कारकुनी काम म्हणतात.
पण रुग्ण तपासणं आणि त्यांची हिस्ट्री लिहिणं हे एक प्रशिक्षणाचा भाग आहे आणि पहिल्या वर्षामध्ये हा भागच शिकवला जातो आणि ते बेडसाईडचं टीचिंग त्यांना शिकवलं जातं आणि ते जे म्हणतात की हे कारकुनी काम आहे हे 100% NMCच्या नियमाला धरून नाही आहे. त्यानंतर या आपण जर विचार केला तर निवासी डॉक्टरांना त्यांचं रजिस्ट्रेशनच्या बरोबर जो स्टायपंड दिला जातो हा स्टायपंड रुग्णसेवेसाठी दिला जातो आणि रुग्णसेवा करण्यासाठी दिला जातो आणि म्हणून ते साधे कामं त्यांनी करणं त्याच्यात अपेक्षित आहे. त्याचबरोबर पुढे असं आहे की 1 वर्षापूर्वी रुजू झालेले जे 10 निवासी डॉक्टर आहेत तर त्यांचे हात साफ व्हावे म्हणून त्यांना आम्ही टेरिजियम म्हणजे मांस वाढल्यानंतर कलेजीवान किंवा इथं जे गाठ येते आपण नासरू म्हणतो, नासरूचं ऑपरेशन आणि आमच्याकडे मार लागलेले जे डोळे येतात तर त्याच्यावर त्यांना आम्ही त्यांचा हात शिकवायला लावतो आणि तिथं आमच्या बाजूला आमचा डॉक्टर उभा राहिलेला असतो. त्याचबरोबर ह्यांना आम्ही सिम्युलेशन आमचे मित्र आहेत त्यांना समजावून सांगून की आता जे नवीन आता IT टेक्नॉलॉजी आली त्याच्यात सिम्युलेशनवर शिकता येतं. आम्ही सिम्युलेशनसाठी त्यांना डेप्यूट करतो फ्री ऑफ कास्ट आणि आत्ताच याच्यातलाच या 10 मुलातला एक विद्यार्थी आत्ताच सिम्युलेशन करून आला आहे. त्याचबरोबर आमच्याकडे वेट लॅब आहे. वेट लॅबमध्ये असं असतं की आपल्याकडे जे गोट्स आय आहेत त्या गोट्स आयवर त्यांनी त्यांचा हात जे आहे ते स्टेबल करणं गरजेचं असतं. याच्यापूर्वीची जी बॅच आहे आता जी 3rd इयरला बॅच आता झाली पास त्यांनी याच्यावर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना कॅटरॅक्ट शिकवलेला आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही विभागात आलात तर विभागामध्ये प्रत्येक मायक्रोस्कोप प्रत्येक शस्त्रक्रिया CCTVवर जोडलेली आहे. ती ऑपरेशन थिएटरमध्ये 2 CCTV आहेत, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एक CCTV आहे आणि प्रत्येक मायक्रोस्कोपला असिस्टंट स्कोप आहे. बाजूच्या ठिकाणाहून त्यांना बघावं लागतं आणि बघून ते शस्त्रक्रिया कशी होती हे शिकावं लागतं. त्या सगळ्या सुविधा 1996 पासून या विभागामध्ये आम्ही सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर आपण जर मागील 3ऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं आहे त्यांना आम्ही मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया शिकवल्यात आणि त्याचबरोबर ते जे शस्त्रक्रिया करतात तर त्या शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं लिहून दिलं आहे की बाबा आम्ही समाधानी आहेत. त्याच्यामधले काही लोक जे नाही म्हणतात ते JJमध्ये पोस्टेड नव्हते, ते पोस्टेड होते सेंट जॉर्जमध्ये आणि GTमध्ये. तर तिथल्या डॉक्टरांचं ते काम आहे शिकवायचं कारण त्यांचं रेग्युलर रोटेशन आहे आणि रेग्युलर रोटेशनमुळं ते राहिले. दुसरं असं आहे की त्यांना तिथं राहायचं होतं म्हणून ते तिथं राहिले, पण बाकी सर्वांना जे इथं होते त्यांना आम्ही ते शिकवलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये रोज शिकवलं जातं जे नियम आहेत NMCचे. तर मी तुम्हाला चार्ट पण जोडून देणार आहे की आमच्याकडे लेक्चर किती झाले, सेमिनार किती झाले आणि त्याचबरोबर यांना आम्ही कॉन्फरन्समध्येही मागच्याच ह्याच्यात नोट्समध्ये लिहिलं होतं म्हणून मी आज लिहिलं नाही आहे. कॉन्फरन्समध्येही आम्ही यांना परवानगी देतो आणि ते तिथं येऊन सर्व ऐकत असतात. आमच्या विभागामध्ये 4 म्हणजे 2 असोसिएट प्रोफेसर आणि 1 लेक्चरर ह्या 2 जागा रिक्त आहेत. तर आम्ही ह्या जागा भराव्यात म्हणून 8 फेब्रुवारी 2023ला शासनाला पत्र लिहिलं आहे की आमच्याकडे फक्त 1 डॉक्टर रागिनी आणि डॉक्टर प्रियांका हे 2च फुल टायमर आहेत आणि उपरीची संख्या 300 ते 400 आहे. एवढं असल्यानंतर देखील आपल्याकडे एकाही पेशंटची कंप्लेंट असू शकत नाही कारण आम्ही सकाळी 7:30ला येऊन संध्याकाळपर्यंत तिथं काम करतो. 2 माणसं एवढा मोठा विभाग तिथं चालवत आहेत आणि त्याचबरोबर हे 2 भरावे आम्ही असं सांगितलं. त्याचबरोबर आमच्याकडे 6 सिनियर रेसिडेंट होते. तुम्हाला माहिती आहे MS नंतर सिनियर रेसिडेन्सी मिळते, 6 होते. त्याच्यामधले 5 अधिष्ठाता मॅडमनी कमी केले आणि त्यामुळे आमच्याकडे आता ज्युनियर कोणी राहिलं नाही की जो त्यांना रोज हात धरून तो शिकवत राहील. असं आमच्याकडे ज्युनियर एकच माणूस आहे आणि तो 1 माणूस आणि आमची प्रियांका हे 2 माणसं एका टेबलवर आणि दुसऱ्या टेबलवर जितकं चालेल कारण एक ऑपरेशन करायला त्यांना 1 तास लागतं तेवढ्या वेळ आम्ही त्यांना शस्त्रक्रिया देत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जर विचार केला JJ रुग्णालय हे फक्त टीचिंग नाही आहे, याच्याबरोबर सर्व्हिस पण आहे आणि ही सर्व्हिस ही आपला आता समजा 100 रुग्ण आले आपण टीचिंग करत बसलो तर 10 रुग्ण दिवसाभरात होऊ शकतात. राहिलेले 50 रुग्णांचं काय करायचं? तर ते लांबून खेड्यातनं 14 जिल्ह्यातनं रोज रुग्ण येतात आपल्याकडे. मग त्यांनाही आपला उपाय करावा लागतो आणि तो उपाय करणं फार गरजेचं असतं आणि म्हणून त्यांची सर्व्हिस देणं हे एक्सपर्टच्या हातात असतं आणि ती द्यावी लागते. पण त्यावेळेस ट्रेनिंगचे 2 टेबल कायमस्वरूपी चालू असतात. त्याचबरोबर आता जर आपण पाहिलं आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की अधिष्ठाता असं म्हणत होते की आमचे राजीनामे मिळाले नाहीत. हे आम्ही 31 तारखेला 4 वाजून 40 मिनिटाला त्यांना इन्व्हॉल्व केले आहेत. ते आता पुन्हा मिळाले म्हणतात आणि फॉर्मॅटमध्ये नाही आहेत म्हणतात. त्याचा जो फॉर्मॅट आहे आम्ही तो भरला आहे आणि पहिल्या दिवशी जे आम्ही पाठवलं आहे ते त्यांना जे डेट नव्हती त्याच्यात आम्ही लिहिलं आहे 31 मे
2023 पासून आम्ही राजीनामा देत आहोत. वरच्या कॉलमला डेट नाही, पण मध्ये लिहित असताना आम्ही तारीख लिहिली आणि त्याचे जे काही प्रोफॉर्मा आहेत ते प्रोफॉर्मा आम्ही सगळे भरून ते सगळे भरून त्यांना देत आहोत. प्रत्येक प्रोफॉर्मा, सगळ्यांचा प्रोफॉर्मा, जे माझे सगळे इथं डॉक्टर बसलेत त्यांचा प्रोफॉर्मा भरून देत आहोत. आणि त्याचबरोबर डॉक्टर रागिनी यांचं VRS जे आहे त्याचाही प्रोफॉर्मा जो भरला नव्हता तोही आम्ही भरून देत आहोत. हे पूर्ण झाले आहेत, हे आम्ही आता सबमिट करणार आहोत. आणि म्हणून जे काही नियमानुसार करणं गरजेचं आहे ते आम्ही करत आहोत. त्यानंतर आपलं आताच मी सांगितलं की पत्ता त्याच्यावर टाकलं. आता तुम्ही पहा, यूट्यूबवर चेहऱ्याला मास्क लावून काही निवासी डॉक्टर आमच्यावर शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप करतात. मला मी जेव्हा ऐकलं त्याच्यानंतर आम्हाला फार उद्विग्न झालो आम्ही, की आमच्या नावाने पेशंट येतात तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हे पेशंट येत असताना आम्ही ज्या एका डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर दुसरा डोळा विद्यार्थ्यांना शिकवतो आणि ह्या शिकवत असताना आम्ही बोलतो बाजूला उभं राहून, रेसिडेंटला सांगतो आपण बोलू नका कारण पेशंट ऐकणार नाही, आणि आम्ही बोलून त्यांना ऑपरेशन करायला लावतो. माझा लेक्चरर, माझा SR बोलत असतो आणि त्यांना सांगतो तुम्ही शांतचित्ताने ऑपरेशन करा. बाबांनो, आम्ही टीचर आहेत, 30 पिढ्या घडवल्यात. मुंबईमध्ये मी 30 पिढ्या घडवल्यात, अंबेजोगाईमध्ये मी 9 पिढ्या घडवल्यात. एवढ्या पिढ्या घडवणारा मी डॉक्टर आहे. ह्या जर 30 पिढ्या आम्ही घडवल्या तर ते घडवलेले डॉक्टर आज बाहेर जाऊन काम करतायत. 30 पिढ्या घडवल्यानंतर असं कोणी म्हणत असेल आणि त्यांच्या शस्त्रक्रिया चोरतं कोणी म्हणत असेल तर याच्या एवढं, आणि तेही आमच्या एकेरी नावानं. आणि अधिष्ठाता मॅडम म्हणतात आम्हाला एकेरी नावाने बोलतात. मला ह्याचं खूप दुःख झालं आहे. एवढं शिकवल्यानंतर असं कोणी करत असेल तर आम्ही खरंच उद्विग्न झालो आहेत. त्यानंतर आपलं दुसरी गोष्ट सांगतो की ह्या ज्या शस्त्रक्रिया आहेत, आम्ही तुम्हाला एक सांगतो की अधिष्ठाता प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलं, कालच राजीनामे मिळाले नाहीत, तुम्हाला आम्ही दाखवतो. आम्ही ते 4:40ला दिले आहेत. त्यानंतर आज म्हणतात की अर्धवट आहेत. त्यानंतर एकतर्फी त्यांनी जे चौकशी सांगितली, चौकशीत आम्ही दोषी आहोत. कसं दोषी असू शकतो? आमचा कोणाचाही जबाबच घेतला नाही तर दोषी कसा असू शकतो? ते सगळे एकतर्फी म्हणून दिलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे माझे ऑनररी प्रोफेसर आहेत ते म्हणतात की हे NMC मध्ये PG टीचर नाही आहेत. आपल्याला विनंती करून सांगतो, 2004 पासून प्रीतम, 2010 पासून ही सगळी मुलं दरवर्षी ह्यांना एक विद्यार्थी आम्ही देतो आणि त्यांनी 10 ते 15 विद्यार्थ्यांना आजपर्यंत गाईड म्हणून गाईड केलं आहे. आणि याच्यानंतर त्यांच्या गाईड म्हणून त्यांचे डिझर्टेशन, त्यांना PGला बसण्यासाठी आणि त्यांना गाईड करण्यासाठी हे रोज काम करतात. मला याचं वाईट वाटतं की एवढं काम केल्यानंतर ही माणसं माझ्याकडे येऊन फ्री काम करतात. अशा वेळेस त्यांच्यावर असं म्हणणं मला फार अतिशय दुःखदायक आणि क्लेशदायक आहे. आणि त्यामुळं हे सर्वजण आजही अधिष्ठाताच्या सैनी एक्सपिरियन्स घेऊन NMC आणि MUHS मध्ये टीचर म्हणून काम करत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण पाहत असाल की या विभागामध्ये गरजू व अंध रुग्ण उपचारासाठी येतात. 6 महिन्यापूर्वी रुजू झालेले डॉक्टर प्रशिक्षण या नावाखाली जर वरूनच आम्हाला सगळ्यात दाबदबाव करत असतील, संपावर जात असतील, तर मला असं वाटतं की या 6 महिन्यात त्यांना शस्त्रक्रिया शिकण्यासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया देणे NMCच्या कुठल्याही गाईडलाईनमध्ये नाही आहे. आणि अशा वेळेस दाबदबाव करून आमची बाहेर इतकी बदनामी केल्यानंतरही आम्ही असा विचार केला की जे रुग्ण आमच्याकडे गरीब रुग्ण आहेत ते कुठेही जाऊ शकत नाहीत, त्यांचे अवघड शस्त्रक्रिया असतात, अशा गरीब रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी माझ्याकडे येतो. असा आल्यानंतर आम्ही ट्रेन झालेल्या डॉक्टरला नक्की शिकवतो. पण मला असं नेहमी वाटतं गरीब रुग्णाचा डोळा हा गरीब नाही, त्याला देखील नजरेची गरज आहे. आणि मग जर आमच्या सगळ्यांनाच डॉक्टरांना असं वाटत असेल की आम्ही त्यांचे ऑपरेशन सोडतो, आम्ही त्यांचं आलेलं सगळं काम करतो आणि आमच्यावर असे आरोप होत असतील तर गरीब रुग्णांना आंधळं करण्यापेक्षा, आमच्यासमोर होऊ देण्यापेक्षा, कारण त्यांच्यावर आजपर्यंत गेली आम्ही 36 वर्षे नजर देत आलं, दृष्टी देत आलं, हे आम्ही पुढे करणार नाही. आम्ही स्वतःहूनच, मला मान्य आहे की त्यांना असं वाटतं की आम्ही ते ऑपरेशन करतो, आम्ही स्वतःहूनच तिथून बाजूला होत आहे. आणि आम्हाला एवढंच या सगळ्या गोष्टी म्हणायचं आहे की आम्ही जे काही सोडतोय सगळं हे आम्ही दाखवण्यासाठी सोडत नाही आहे. आम्ही यानंतर काहीही झालं तर जे हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही काम करणार नाही. बाहेर जाऊन आम्ही चॅरिटी शक्य झालं करू, नाही शक्य झालं नाही करू, पण जे रुग्णालयामध्ये आम्हाला यानंतर जायचं नाही आहे. आणि हे सांगण्यासाठीच मी माझ्या सगळ्या या प्राध्यापकांना इतका दबाव आहे, यांना इतके फोन केले, यांना घरी पाठवले
आणि म्हातारे आईवडील सगळे परेशान झाले घरी सगळे पत्र पाठवून. पण तुम्हाला सांगतो आम्ही फर्म याच्यासाठी आहेत की आमचं जे ह्युमिलेशन झालं आहे, एवढं काम केल्यानंतर, इतक्या लोकांच्या कामी पडल्यानंतर जे ह्युमिलेशन झालं आहे, हे ह्युमिलेशन अतिशय म्हणजे हे सहन करण्याच्या पलीकडे आहे. आणि मी आता 67 वर्षाचा झालो आहे. यावेळेस मी काम काही माझ्या नंबरासाठी करत नाही, तर आलेल्या पेशंटची सेवा म्हणून करतो. जन्मभर सेवा करत राहिली आहे, यापुढेही नक्की सेवा करेल. पण मी माझ्या इथे येऊन पुन्हा ही सेवा मी करणार नाही आहे. आम्ही सगळेच करणार नाही आहेत. हे खरं आहे का? आपण सगळे आम्ही सगळे येणार नाही आहेत. आणि म्हणून आम्ही एवढंच म्हटलं आहे की अधिष्ठाताने जर चूक केली असेल, आमचं म्हणणं नाही त्यांच्यावर कारवाई करा, पण त्यांची चौकशी करा आणि चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. आणि दुसरं आम्हाला काही म्हणायचं नाही. विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थी हे त्यांचा अधिकार आहे बापाकडे मागायचा. त्यांनी मागितलं आहे म्हणून आम्ही त्यांना दोषी समजत नाही. आम्ही त्यांना त्यांच्यावर कारवाई करा असं आम्हाला म्हणायचं नाही. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की त्यांना आम्ही आता माफ केलं. त्यांना जे काही करायचं त्यांनी करावं. आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, पण त्यांना कधी आमची गरज असेल आम्ही त्यांना नक्की शिकू. पण आमची एकच मागणी आहे सर्वांच्याकडे आणि ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्याकडे, की आमच्या सगळ्याचे, आता मी महाराष्ट्राचा अंधत्व निर्याणाचा चीफ आहे. मला महाराष्ट्रात कुठंही हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये ऑपरेशन करण्याचा, लोकांना एकत्र करण्याचा, बोलवून त्यांना हे करण्याचा मला अधिकार शासनाने GR काढून दिला आहे 13 डिसेंबरचा. आणि मी मागच्या वेळेस 14.5 लाख ऑपरेशन केले होते अंधत्व नियंत्रणमध्ये. आताही मला 27 लाख करण्याचा मला करायचे होते. पण आता असं काही होत असेल तर मला असं वाटते की मला हे करणं, माझा स्वतःचा स्वाभिमान ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजणांनी राजीनामे दिले आहेत, प्रोफॉर्मा दिले आहेत, तारीख टेकून दिले आहेत, हे HODच्या सहीने दिले आहेत. आणि हे आम्ही सगळे सबमिट करू. आणि आम्हाला आमचे जे काही राजीनामे आहेत ते आमचे स्वीकारावे आणि आम्हाला कार्यमुक्त करावं. त्यांना चांगले शिक्षक आणून त्यांना शिकवावं. आमची काही अडचण नाही आहे. आम्ही त्यांना बेस्ट विशेष देतो. आणि माझं जे काही म्हणणं आहे ते मी इथं संपवतो. आपल्या सगळ्यांचे खरंच मनापासून ऋण व्यक्त करतो की आपण सगळेजण आलात आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आजपर्यंत नेहमीच मी पाहिलं आहे की आमच्यावर कुठलंही संकट आलं तर तुम्ही आमच्याबरोबर उभं राहिलात, आम्हाला मदत करत राहिलात. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचं नेहमीचं प्रेम असंच राहू द्या. आणि तुम्हाला जिथं कुठं काही वाटत असेल गरज आहे, मी नक्की उभा राहील एवढं तुम्हाला नक्की सांगतो. आणि आम्हाला याच्यापुढे एकच गोष्ट सांगायची आहे की आम्हाला आता जे रुग्णालय आणि आम्ही आम्ही आजपासून आमचा संबंध संपवत आहोत. आम्हाला तिथं जायचं नाही आहे. आम्हाला बोलवलं तरी जायचं नाही आहे. आम्ही कोणीही जाणार नाही आहे. रागिणीने VRS दिली आहे. आम्ही सांगितले की तिची VRS मंजूर करावी. तिच्या पायाला म्हणजे तिचा पाय आणि ते दुखत असल्यामुळे तिला येता आलं नाही, तिथं बसलेली आहे. पण आपल्या सगळ्यांना आम्ही कळकळीची विनंती करतो की आम्हाला आता सोडा आणि इथून आम्हाला जाऊ द्या. नमस्कार. हाँ शॉर्ट में नमस्ते. माझं असं मला असं तुम्हाला सांगायचं आहे की या संदर्भामध्ये पुढे म्हणजे आम्हाला कोणी काही बोललं, कोणी फोन केला, राजकारणाचे फोन आले, या सगळ्या गोष्टीबद्दल मला आपलं एकच सांगायचं आहे की या विषयावर कालपर्यंत मी बोलत होतो. आता यापुढे मी या विभागात राहणार नसल्यामुळे मला आपल्याला याबद्दल काहीही सांगायचं नाही आहे. नाही, आपल्याला निश्चित सांगतो की माझे आणि साहेबांचा कुठलाही वाद नाही आहे. सर, महत्त्वाचा प्रश्न आहे, मान राहिला, सन्मान राहिला, अपमान राहिला, जे काय असेल ते असेल, तुमच्या अंतर्गत वादविवाद असतील. सर्वसामान्य जी जनता आहे ती तुमच्याकडे आशेने येते, तुमच्याकडे येते. त्यांना संकट सोडून तुम्ही जाणं मानवतेला कितपत धरू? अजिबात जाणार नाही. रघुनाथ नेत्रालय नावाचं नेत्रालय काढलं आहे, ते माझं स्वतःचं आहे. आणि तिथं मला कोणी विचारणार नाही याचं मोफत केलंच का, याला पैसे देस का. या जे जसं करत होतो तसंच इथं करेन, कुणालाही रस्त्यात सोडणार नाही. अगोदरही बऱ्याच वेळा तुमच्यावरती संकट आलेली, जे रुग्णालयात तुम्ही होता त्याच्यानंतर उच्च पदावर गेला त्यावेळेसही बरेच संकट आले, त्यावेळेस कधी असे निर्णय घेतले नाही, पण आताच हा निर्णय घ्यायचं कारण का? हे बघा, जे रुग्णालय मी हे काढले 1 वर्ष झाले, मी काढून 1 वर्ष झाले.
1 वर्षामध्ये सकाळी 7:30 ते रोज 3:30 जे रुग्णालयात मी सेवा देतो. मला जर तिकडे जायचंच असतं तर मी तेव्हाच सोडलं असतं ना. कठीण थोडंच होतं आणि मी तिकडे जाऊन राहिलो असतो. असं निश्चित नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की मी इथं गरिबाची सेवा करायला येतो, पण त्या गरिबांना मी रस्त्यात सोडणं. आणखी एक गोष्ट सांगतो, अंबेजोगाईला माझं जे गाव आहे जिथून माझ्याकडे पेशंट येतात तिथं मी रघुनाथ नेत्रालय चॅरिटी रुग्णालय काढले आणि तिथं मी महिन्यामधनं 2 वेळा जाऊन तिथे मोफत शस्त्रक्रिया करणार आहे. आणि तो देखील उपक्रम मी जानेवारीत सुरू केला, आज नाही, म्हणजे आत्ता सुरू केला असं नाही आहे. म्हणजे मला ते करायचं आहे. मी मुरुड जंजिऱ्याला डायलिसिस सेंटर काढलं. मी 450 डायलिसिस मोफत करतो आणि सोनोग्राफी, इको आणि त्याच्यानंतर 2D इको आणि हे सगळं मी तिथं 800 रुपये घेऊन करतो. आणि एकाही तिथल्या पेशंटसाठी चॅरिटी तिथं मी 2018 पासून चालवतो. ही जी चॅरिटी चालवतो त्या भागात डायलिसिस सेंटर नव्हतं. 6 डायलिसिस मशीन आहेत माझ्या आणि त्या 6 डायलिसिस मशीनवर अंजनाबाई डायलिसिस सेंटरवर ते मी काम करतो. सामाजिक काम करायचा माझा वसा आहे आणि तो सामाजिक काम आता मी रिटायर झाले 67 वर्षे. आपल्या इथं जर मला असं वाटतं की त्यांना असं वाटत असेल की आम्ही त्याच्यातल्या काही शस्त्रक्रिया चोरतो, तर मला असं वाटतं की इतक्या खालच्या लेवलचे शब्द वापरत असताना तिथं काम करणं योग्य नाही. पण लोकांची सेवा जी आहे आपल्यालाही पुन्हा 1 वर्षाने भेटेल मी पुढच्या वेळेस आणि तुम्हाला एकही तक्रार असणार नाही की माझ्याकडे आलेला पेशंट परत गेला आणि कधीच जाणार नाही. मला आज तुम्हाला मगाही मी सांगितलं या बाबतचं राजकारण आहे किंवा नाही हे मला खरंच माहीत नाही. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे मित्र माझ्या की मी आता त्या जेजेमध्ये जाणार नाही आणि यापुढे माझं त्या जेजेशी संबंध मी ठेवणार नाही. मी आतापर्यंत ज्यांना भेटलो किंवा ज्यांना बोललो ते सगळेजणच माझ्यासाठी सहानुभूतीपूर्वक बोललेले आहेत. पण मला असं वाटतं की मी आज असं ठरवलं आहे की यानंतर आपल्याला या गोष्टीमध्ये जेव्हा पडायचंच नाही आहे तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टी मी इथं आज थांबवत आहे आणि मला खरंच थांबवत आहे. आम्ही करणार आहोत. आम्ही अंबेजोगाईमध्ये जे राहिले जवळचे मराठवाड्यातले आणि राहिलेले मुंबईत करणार आहोत. त्यांना मी फोन केले आहेत आणि तुम्ही विचारू शकता. नाही, मला एवढं म्हणायचं की आमची चौकशी व्हावी ही माझी विनंती आहे आणि आम्ही एवढंच सांगितलं की दुसरा कोणी अधिकारी नेमान त्याला चौकशी करायला हवा. आम्ही सोडलंच आहे. जितकी बदनामी व्हायची तेवढी झाली आहे. पुन्हा आता कुठे आम्ही जाणार नाही आहे. आम्ही विषय बंद केला आहे. त्यामुळे आता तिथे जायचा प्रश्नच नाही. म्हणून असं काही करणार नाही. अजिबात नाही. आरोपी समजत असतो तर एवढ्या सगळ्यांच्या समोर येऊन बसलो नसतो. डॉक्टर सुमित लहाने अकोला प्लास्टिक सर्जन आहेत. NEMCच्या गाईडलाईनप्रमाणे जर आपल्याकडे एक्सपर्ट नसेल, त्याचं कारण मार्च 22 मध्ये त्यांनी सोडलं. कॅन्सरचे लहान मुलं ज्यांची एकच कॅन्सरची ट्रीटमेंट झाली, ज्याची एकच झाली आहे, दुसरीच झाली आहे, 12 सायकल द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर ज्यांच्या डोळ्यामध्ये ट्यूमर झालेत, ज्यांच्या डोळ्यामध्ये कॅन्सर झालेत, या सगळ्यांची ट्रीटमेंट डॉक्टर सुमित लहाने करत होते. ते माझे मुलगा आहे आणि ते तिकडे रुजू झाले. आणि तुम्ही जसं मला आता विचारलं की ह्या पेशंटचं काय, तर ह्या पेशंटचं काही होऊ नये म्हणून आम्ही सुमित लहानेला बोलून त्यांना सांगितलं की तुम्ही या पेशंटची ट्रीटमेंट करा. आणि आपल्याला सांगतो याच्यासाठी आमच्यावर गुन्हा नोंदवण्यापर्यंत अधिष्ठाता जात आहेत. पण तुम्हाला एक निश्चित गोष्ट सांगतो, पेशंटसाठी आम्ही जेलमध्ये जायला नक्की तयार आहेत. आम्ही नक्की जेलमध्ये जाऊ. पण पेशंट सेवा आयुष्यभर केली आहे ती कधीच सोडणार नाही. आणि म्हणून माझ्या मुलालाही मी सांगितलं की बापाने बोलवलं म्हणून तुला जेलमध्ये जायचं असेल तर मी अभिमानाने तुला जेलमध्ये पाठवतो. पण मी कुणासाठी चाललो आहे? माझे 3 महिन्याचा मुलगा, माझा 1.5 महिन्याचा मुलगा, ज्यांचं आम्ही हे केलं, ट्रीटमेंट केली कॅन्सरची, त्याच्यासाठी. सर, मुंबई, महाराष्ट्र झालं किंवा देशभरातून तर लहाने या आडनावाच्या वयामुळे लोक जेजेमध्ये होते ट्रीटमेंटसाठी. मग आता काय? मी जे येत होते त्या लोकांची माफी नक्की मागेल मी. कारण मला जे आता तुम्ही पाहिलं असेल की इतक्या क्लेशदायक ह्याच्यात जगणं योग्य नसतं. या वयामध्ये मला असं वाटतं की हे फार सहन करण्याच्या पलीकडे आहे. जेव्हा आधी आघात झाले तेव्हा मी स्ट्रॉंग होतो आणि आता जेव्हा आघात झाले तेव्हा माझं वय झालं आहे. किडनी बदललेला माणूस आहे, 10 गोळ्यावर मी जगतो. अशा वेळेस मला असं वाटतं की माझ्या कुटुंबासाठी माझं आयुष्यही त्यांना खूप महत्त्वाचं आहे. पण मी पेशंटसाठी ते जर माझ्याकडे आले
तर निश्चितच मी त्यांच्यावर ट्रीटमेंट करणार आहे। हाँ नमस्कार, मैं हिंदी में ना हो गया, मैं हिंदी में बात करूंगा, हिंदी में बात करूंगा। हिंदी में ऐसा है कि जो अस्पताल है जे अस्पताल आपने देखा है कि जे अस्पताल में ऑप्थेल्मोलॉजी डिपार्टमेंट हर साल आपको बताता हूं कि पहले 600 ऑपरेशन होते थे, पहले 30 पेशेंट आते थे, अभी वहाँ 300 से 400 पेशेंट आते हैं, वहाँ 10,000 से 16,000 तक हम ऑपरेशन करते हैं। यहाँ ऑपरेशन जब करते हैं तो वहाँ स्पेशलाइज्ड सर्जरी होता है, उसमें रेटिना का सर्जरी है। और ये आपको मैं बोलना भूल गया हूँ कि आम जो करते हैं तो रेटिना का सर्जरी करते हैं। और आपको बताता हूँ कि 2013 से 2011-12 से मेरे पास रिकॉर्ड है, आज तक 23,879 मीन्स नियर अबाउट 24,000 लोग ये 11 साल में ये फ्री ऑफ कॉस्ट हमने किया है रेटिना सर्जरी। और ये मेरे रेटिना के तीनों सर्जन यहाँ बैठे हैं। मेरा कॉर्निया का सर्जरी 6,500 हुआ है, मेरा कॉर्निया सर्जन यहाँ बैठा है। आप मार्केट में जाओ, कॉर्निया सर्जरी को 50,000 से लेके 1 लाख तक सर्जरी के पैसे होते हैं, रेटिना को कम से कम 70,000 से लेके 1.5 लाख तक लिया जाता है। ये सब लोगों का काउंट करो, ये फ्री ऑफ कॉस्ट हमने जे में किया है। दूसरा है एक्युलोप्लास्टी सर्जरी जो 1426 किया है, और उसके बाद जो अदर सर्जरी है वो 8,500 जो ग्लाकोमा और इसका सर्जरी है। ये स्पेशलाइज सर्जरी करने वाला जो इसने सब मिलके जो सर्जरी किए हैं ये यहाँ होते हैं। कैंप पे जाके हमने ये इसमें 39,000 सर्जरी किए हैं। तो ये जो सब मिलके ये 12 साल में 1,56,000 सर्जरी ये जे अस्पताल में किया है। मुझे ऐसा बोलना है कि यहाँ अच्छा काम करते हैं। जो अभी जो हमारा ऑप्थेल्मोलॉजी डिपार्टमेंट है वहाँ बच्चों को पढ़ाया जाता है, लेकिन स्टेप बाय स्टेप इसीलिए कि उनका विजन नहीं जाए। फर्स्ट ईयर में पूरा ट्रेनिंग दिया जाता है, सेकंड ईयर में पूरा सर्जरी सिखाया जाता है और बोर्ड साइड पे सिखाया जाता है, और सेकंड ईयर से हम उनको कैटरैक्ट सिखाते हैं। अभी जो सेकंड ईयर का बैच है उन्हीं का टर्न है कैटरैक्ट सीखने का, और वो उनको हम कैटरैक्ट भी सिखाते हैं। और उनको बाकी के जो इतने 8 स्पेशलिटी है, महाराष्ट्र में किसी भी अस्पताल में ये 8 स्पेशलिटी का रेसिडेंट डॉक्टर को एक्सपीरियंस नहीं आता है, वो यहाँ आता है। इसके बाद भी अगर आप देखते हो तो हमने रिसिग्नेशन दिया, डीन मैडम ने बोला उस पर डेट नहीं है, हमको मिला नहीं है, लेकिन वो हमने 31 तारीख को 4:40 को दिया है। उसका हमारे पास इनवर्ड का टाइम डाल के साइन है। उसके बाद जो प्रोफार्मा भरना था हमने प्रोफार्मा भरा है, वो हम सबमिट करने वाले हैं। उस पर सिग्नेचर है, सिफारिश किया है हमारे HOD ने, वो हम देने वाले हैं। हम जो कर रहे हैं से 3rd ईयर के बच्चों को हमने पढ़ाया है, 3rd ईयर के बच्चों ने लिख के भी दिया है कि हमने उनको पढ़ाया है। तीसरी चीज़ ऐसी है कि जो अभी जो आप अगर देखते हो कि जो YouTube पे वीडियो है और ये सब किया जा रहा है, देखिए NMC के नाम से लेक्चर लेते हैं, NMC के नाम पे कैटरैक्ट सिखाते हैं। और इसके लिए हमको अगर इंक्वायरी किया तो हम उनको बता देंगे कि यस NMC का नाम हमने कभी भी अवॉइड नहीं किया, उसी के हिसाब से सिखाते हैं। हमने हमारे 2 असिस्टेंट प्रोफेसर 1 लेक्चर भरो बोला है, हमारे सीनियर रेसिडेंट 6 में से 5 कम करके ये किया है। मैन पावर नहीं है, नंबर ऑफ द पेशेंट बहुत ज़्यादा है, उसके बाद भी 2 लोग जो फुल टाइमर है और ये मेरे ऑनरेरी मिलके ये सब पेशेंट को 70 से 80 हज़ार लोग दर साल हमारे पास आते हैं, और ये सब लोगों को ट्रीटमेंट देने का काम हम करते हैं। 10 से 16 हज़ार ऑपरेशन हम करते हैं, और ये लोग आके वहाँ हमको हेल्प करते हैं। लेकिन हम स्पेशलाइज सर्जरी करते हैं, कैटरैक्ट भी किया तो फेकोइमल्सिफिकेशन करते हैं। और इसीलिए जब ये डॉक्टर बोलते हैं कि हम उनका ऑपरेशन चुरा ले, हमको बुरा लगता है। इनको जब पढ़ाते हैं हम पढ़ाते हैं, पढ़ाते वक्त उनको बोलते हैं कि आप बात नहीं करो, और हम उनको पेशेंट को समझाते हैं और उनका ऑपरेशन करते हैं। और मुझे ऐसा लगता है कि जहां हमने इतना काम किया है, पब्लिक का काम किया है, हम जाके खेड़े में 692 कैंप किए हैं, वहाँ भी हमने 30 लाख लोगों को जांचा है, उनको उपाय किया है, और उसके बाद 70,000 ऑपरेशन किया है। और ये सब होने के बाद जे अस्पताल महाराष्ट्र में सबसे अच्छा ऑप्थेल्मोलॉजी डिपार्टमेंट है, नंबर 1। इतना अच्छा काम करता है, छोटे बच्चे का सर्जरी करता है जो कहीं भी नहीं होता है। और ये सब करने के बाद अगर कोई हमको अच्छी तरह से बोलता है कि ऐसी तरह से इतने लो लेवल में बोलते हैं, उनको हम वहाँ रहना अच्छा नहीं लगता है, तो हम भी वहाँ नहीं रहना चाहते हैं। और हम जो आज तक रहे हैं, और मुझे ऐसा लगता है कि इसके बाद मुझे लगता है कि हमने रहना नहीं चाहिए, और हम वहाँ रहना नहीं चाहते। इसलिए हमने सबने मिलके, हमको बहुत तकलीफ हुआ है, कल से हमको सबको मेमो, सबको कागज़ सब मिला है, लेकिन हमने रिसिग्नेशन दिए है। जो इंक्वायरी हुआ है ये 1 साइडेड है, हमारा साइड पूछा नहीं है। हम चाहते हैं कि इंक्वायरी हो, और
हम इसके लिए कोई कोल्ड बिल्ट में कहीं जाने वाले नहीं है, क्योंकि हम आज से जे अस्पताल में जाने वाले ही नहीं है। कुछ भी हुआ तो हमने रिज़ाइन किया है, और अगर डॉक्टर सुमित ने आके पेशेंट को ट्रीट किया है और वो अगर गुनाह है तो सुमित जेल में जाएगा, और मुझे अच्छा लगेगा कि छोटे बच्चों की जान अच्छे करने के लिए वो जेल में गया। आई विल बी प्राउड ऑफ हिम। तो मुझे ऐसा लगता है कि किसी डॉक्टर को एनएमसी के रूल से एक्सपर्ट को बुलाया जा सकता है। 2016 का रूल है, और उसमें जो ट्रीटिंग डॉक्टर है दैट डॉक्टर कैन कॉल द एक्सपर्ट एंड ट्रीट द पेशेंट ऑन टेबल। आपको बताता हूँ, आज बाहर से सोनोग्राफ मशीन लेके जे में ऑपरेट करते हैं, साइन में ऑपरेट करते हैं, नायर में ऑपरेट करते हैं, बाहर के लोग आते हैं इसलिए कि दे आर एक्सपर्ट। तो इनको बुलाया जाता है और उनको एक्सपर्ट से ऑपरेशन किया जाता है। जे अकेला नहीं है, ऑप्थेल्मोलॉजी अकेला नहीं है, हर डिपार्टमेंट में किया जाता है। और इसलिए मुझे ऐसा लगता है कि अगर उनको जो डीन है उनकी गलती लगती है, उन पर एक्शन होना चाहिए। और हमने जो रिसिग्नेशन दिए हैं, मैं विनती करता हूं कि हमारे रिसिग्नेशन एक्सेप्ट किए जाए और हमको छोड़ दिया जाए। आप कह रहे हैं कि रूल्स के अनुसार आपने पढ़ाया है उन्हें, लेकिन 400 से अधिक डॉक्टर, रेसिडेंट डॉक्टर जो है उनका कहना है कि वो आपसे सीखे नहीं। वहीं डीन का भी ये कहना है कि जो अदर मेडिकल कॉलेज समझा, सुनो मैं बोलता हूँ, देखिए अदर मेडिकल कॉलेज में जो पढ़ाया जाता है वो खाली कैटरैक्ट पढ़ाया जाता है। मेरे पास रेटिना, मेरे पास कॉर्निया, मेरे पास लेसिक, मेरे पास स्क्विंट, मेरे पास पेरियाट्रिक सर्जरी, अक्युलोप्लास्टी, ये कहीं नहीं पढ़ाया जाता है। ये गिनो बोलो खाली क्या। सुनो मेरी बात सुनो। और मैं तैयार हूँ कंपेयर करने के लिए। मेरे इतना एक्सपोजर कहीं भी नहीं मिलता है, और ये जो एक्सपोजर है, ये जो मिल रहा है एक्सपोजर, बाहर जाके एक साल लोगों को जाके ये करना पड़ता है, जाके वहाँ, तो वो यहाँ सब मिलता है। और इसलिए हम एक्सपर्ट ये सब चीज़ें यहाँ हमने दिए हैं और उनको पढ़ाते हैं। मुझे ऐसा लगता है कि आप लोगों को मैंने सब जवाब दिए हैं, और आज मैं खुद को यहाँ से डिटैच कर रहा हूँ जे से। आप लोगों का मैं दिल से, तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आप लोगों को ये बताता हूँ, सुनो मेरी बात, आप लोगों को ये बताता हूँ कि मैं इसके बाद किसी के क्वेश्चन नहीं लूँगा, क्योंकि मैं जे से डिटैच हो गया हूँ। मैं इतना ही बोलता हूँ कि मैं इतना ही बोलता हूँ कि अभी आप लोग जो आए, जो मेरा सब सुना, और जब भी आपको मेरी ज़रूरत होगी तो डॉक्टर लाहने जैसा जे में मिलता था वैसा ही रघुनाथ में मिलेगा। और कभी उसमें कोई थोड़ी गलती आ गई तो मुझे आके आप बोल नहीं सर आप थोड़ा अलग बिहेव कर रहे हो, ऐसा कभी नहीं होगा। पेशेंट का हूँ, पेशेंट के लिए रहूँगा। मैं इसके बाद सबको हाथ जोड़ता हूँ कि मैंने जितना बोलना चाहिए बोला। मैं आपको प्रेस नोट दे रहा हूँ, अभी वो सबको मैं प्रेस नोट दूंगा। थैंक यू वेरी मच।